तेव्हा टाकून या. तर रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळीच रोहनचा फोन आला, तर मग आपण आल्टोला नसेल मारून निघालो होतो. रोहन म्हणे चेअरमन पिकअपचं आहे ना डिझेल संपलेलं आहे, मग येताना काहीतरी डिझेलचं जोरदार कारण घेऊन या राव म्हणे. म्हणलं बरं आलोच. मग काय चालतं शांभूला फोन लावला आणि शांभूच्या घरी थांबलो नाही का. आणि कसं आहे ना, जिथं विषय गंभीर ना तिथे मित्र खंबीर बरं का. मग काय शांभू आहे ना लगेच 5चा कॅन घेऊन आले बरं का. म्हणलं आता डिझेल आणि ट्रॅक्टरमधून काढावं लागणार आहे म्हणे. आता काय स्टॉकमध्ये नव्हतं मग डिझेल. मग काय तिथे उशीर आहे हो. फिल्टरचं आहे ना झाकण खोलन शांभू नाही ना आपल्याला 5चा कॅन भरून दिला. आता तुम्हाला पण माहिती बरं का, तुमच्या भावाला ना अडचणीची काही कमीच नाही बरं का. मकार प्रॉब्लेम सकाळी उठले आज हे नवीन लपड झालं आपल्या होती, पण ना त्याला काही ना काही सोल्युशन नक्कीच सापडतं बरं का लगेच. आणि हे जे तुम्हाला व्हिडिओ HMT ट्रॅक्टर दिसू राहिलं ना, एक नंबर जुनी कंपनी होती बरं का. आणि ब्रँड एकदम विशेष नव्हता तिथं ट्रॅक्टरचा बरं का. लोडिंगला यायला त्याला नाजूक शांभाऊकडे आहे, त्याच्यामुळे काय चालवण्याची फिलिंग वेगळीच. तर ज्यांना माहिती त्यांनी नक्कीच कमेंट करा. मग काय डिझेल वगैरे घेतलं ना आपण लगेच टपकन निघालो बरं का. कारण की आपल्याला माहिती होतं रोहन वाट पाहत होता, कारण सकाळी संकलनाची मकर गडबड राहते तुम्हाला पण माहिती. जायला काल वाटतं संकलन गाडी म्हणजे ॲव्हरेज काढलं तर 10-12 ॲव्हरेज दूर आहे. 360 किलोमीटर पळेल तेवढ्या. तसं नाही, टाकी तर राहतं बरं का नॉर्मल. टाकीत जोर आहे ना. जोर आहे पुढं सर. मग काय रोहन सरला डिझेल दिलं, पिकअपमध्ये डिझेल वगैरे लोड केलं आम्ही दोघांनी मिळून. मग घरी आलो पहिलं ना समर्थाला उचललं दवाखान्यात आणलं बरं का. घरचे ना कालच म्हणले ताप आली, पण काल ना संध्याकाळी उशीर झाला म्हणून आज आपण सकाळी गेलो. मग सकाळी चेकअप वगैरे केला, ब्लड रिपोर्ट वगैरे घेतला, तर त्याला ना व्हायरल इन्फेक्शन झालं थोडंसं. आता कसं आहे ना, सॅम्पलसाठी ब्लड देण्याची पहिलीच वेळ होती बरं का. इंजेक्शन वगैरे टॉसने समर्थाची, त्याच्यामुळे मला थोडं अवघडच वाटत होतं. म्हणलं समर्थ शांत राहतो का रडतो काय माहिती. म्हणलं झालं बेटा झालं. पण दप्तर नाही आणलेलं आहे ना तुझं, का घेऊन ये दप्तर घेऊन, का जायचं घरी. झालं झोप, आता झोप गपचित लदी जाऊन घरी. हात खाली कर. काय खायचं आज? मटण खायचं का अंडे खायचे? हां अरे हात उलटा कर का? काही नाही होत. इकडं पाय मोबाईलकडं. थांब. असं झालं आता काही नाही होत ना. हां असं रोज हात नाही हालायचा आता. मग काय आता समर्थाचं सलाईन संपूस तर मी तसा बी बोर होणार होतो. तेवढाच सोमनाथ भाऊचा फोन आला, त्याने आपल्या आल्टो ना चालू आहे ना राव म्हणे. म्हणलं आलोच एक 5 मिनिटं. कर रेस करा आता, रेस दाबून धर 2 मिनिटं. आता मीच नाही आलो ब्लॉग मध्ये. होईन कधी आपलं हे झालं का विठ्ठल पिक्चर काही काढायला ते निघलं काही सोडली कधी गेला सोडली 15 तारखेला इकडे आली ना युट्यूबला पाहिजे ना. काय ना काही नसत ना जेवायला काढायची आता घरी काढ. मग काय सगळं आवरल्याच्या नंतर सलाईन वगैरे संपलं समर्थाचं. येता आहे ना मस्तपैकी चिकन वगैरे घेतलं, मग आपण आलो होतो घरी. आणि कसं आहे ना, पोरं आहे ना घरी खेळत असले ना तर काय वाटत नाही बरं का एवढं. पण
जरा जरी असल्या ना तर माणसाचं कशातच मन नाही लागत बरं का. मग काय अक्कान मस्तपैकी काळी भाजी बनवली आणि काळी भाजीवर तवा आणायला चालू केलं बरं का. तुमच्या भावना मस्तपैकी चपाती चोरली. आता हे ताटपण तोंडाला पाणी आलंच असं ना. कोणाला भाजी आवडते काळी ती नक्की कमेंटमध्ये कळवा. मग काय सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर अण्णा अर्चना आहे ना चिकल वगैरे कालवला होता आणि इटा वगैरे घेतल्या त्या. कारण खुरड्याच्या साईडनं ना छोटेसे वरंडी रचायचं काम चालू होतं बरं का. चालू आहे ते करतोय बाबांची कुठं दादा तू काम करू लागत बाबाला. दादा तू काम करू लागला बाबाला. बर बर का. मग काय त्याच्यानंतर आहे ना मिल्किंग मशीन जरा जास्तच खराब व्हायला बरं का. मग आज थोडं मनावर घेतलं होतं. सगळं मशीन नळे वगैरे व्यवस्थित प्रॉपर खोलल्या होत्या बरं का. निरम्याचं पाणी वगैरे गरम पाण्यानं ना चकाचक आम्ही सगळ्या धुवून काढल्या. आणि जे धुत नसतील त्यांनी पण धुत जा ब्लॉग बघू. हॅलो गाईज आणि कसं आहे ना तुमच्या भावाला जर कुठं बाहेर जायचं असेल ना तर घरचे काम आहे जेवढे होईन तेवढे आहे ना सोल्या लावून जाण्याचाच माझा प्रयत्न राहतो बरं का. कारण की आपल्याला जायचं होतं आज ना श्रामपूरला म्हणजे जवळपास अशोकनगर फाट्यावर. कारण की ऊस आणायचा होता आपल्याला जनावरांसाठी. काय करतो हा घरी चालला का मग. घे ना बेटा खांद्यावर जा घेऊन जा. जा जा घरी जा घेऊन तशा दमान जा ना घेऊन ठेवून तेवढं टाकून ये. हा दामान जाय धर पक्का धर दामानी. दामान गडबड नका करू. ए डोक्यात लागा ना होय बाजूला इकडे बाई इकडे चला बाजूला. गाय जे हमारे दोस्त लोग है. कसं आहे ना शांभाऊची पण गाय ना ताजी जाणली होती. मग तिने आपल्याला पण थोडाफार ऊस आणू म्हणे. मग चालता का म्हणे. म्हणलं चालन मग आपण कामात काय म्हणलं जाऊ दोघं. मग आशपाक भाईला पण आम्ही सोबत घेतलं. म्हणलं चल भाई तू पण आमच्या सोबत नाही का फिरायला आज. मग काय ना आल्टो गावात लावली तिथून ना मॅक्सी पिकअप घेतली आपली निघालं बरं का. आता कमलपूरच्या पुलावून ना पाणी येऊन जायला होतं त्याच्यामुळे रस्ता काही व्यवस्थित चालू नव्हता. मग आपल्याला जावं लागलं तर नागामठूनच्या पुलावून. आता नागामठाणचा पूल तुम्ही पाहू शकता. आणि कसं आहे ना आयुष्याने किती जरी फिरवलं ना तर फिरून आहे ना वापस आहे ना जुन्या मित्रात आणलं बरं का. ना आज हे माझ्या संकट काळात आहे ना सोबत उभं आहे बरं का दोघं नमुने. आणि कसं आहे ना मित्रांची कमी मला पण नव्हती बरं का. मित्रांसाठी आपण पण लय रॉयल होतो. पण कुठपर्यंत जोपर्यंत खिसा गरम होता तोपर्यंत बरं का. खिसा रिकामा झाला ना दुनियादारी बाजूला सरली माझ्यापासून. पण गर्व एकाच गोष्टीचा आहे का कधी आपण कोणासोबत नीचपणानं वागलो नाही किंवा कोणाबद्दल आपल्या मनात कधीच कपट नव्हतं बरं का. आज नाही होतं देव आहे ना आपल्याला टॉपला नेणार म्हणजे नेणार त्यात काही शंका नाही. आणि कसं आहे ना बोलता तर आम्ही रस्ता चुकलो होतो डायरेक्ट हारेगाव रोडला लागलो होतो बरं का. पण जाऊ दे हारेगाव रोडला लागल्याचं शिन्ने आला बरं का. कारण की रोड असा भारी वातावरण होतं आणि एकदम निसर्गमय का बास विशेष नाही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये.
असं हळवदर काढ शोध. चालू आहे ना आता. हो या. खरोखर बंद. भाई आम्ही शूटिंग काढ राहिलो. तुम्ही वर आम्ही शूटिंग काढ तुमच्या कसं कष्ट करता म्हणून. अरे नाही मला तुम्ही माहितीच काहीच नाही. मुळ्या घ्यायच्या तिकडून थप्पी लावित राहायचं फक्त. चेअरमन बंद नाही करायचं ना. बंद करून तीनदा चालू करायचं. असं आहे का. भैया तू दिसून जाशील.
तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.